जलपर्णीचं काम हे फक्त तुम्ही इथले स्थानिक आहेत म्हणून मिळतं? महापालिकेचं कोणतेही काम घ्यायचं असेल तर त्याला रीतसर निविदा प्रक्रिया आहे. याच्यासाठी पालिका स्तरावरती काही उपाययोजना होतात का? महापालिकेने त्यावरती उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. 2018 पासून आपला अनुभव काय सांगतो? तसं पाहिलं तर हा आरोपच हास्यास्पद आहे. जरी आमची भावकी असेल तरी मला ते काम करण्यावरती बंधन आहे. नानींनी जो आरोप केला आहे तो नैराश्यातून केलेला आहे आणि मी काय शिक्केपंच करणारा कार्यकर्ता नाही. माझी भूमिका रोखठोक आहे. नमस्कार, महाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोचलेली आहे. प्रत्येक निवडणूक म्हटलं की त्या निवडणुकीमध्ये इंद्रायणी नदी प्रदूषण आणि नदी स्वच्छतेचा मुद्दा येतोच, किंबहुना येतच नाही तर त्याच्यावरून राजकारणसुद्धा होतं. इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा आला की आपसूक त्या ठिकाणी इंद्रायणीच्या जलपर्णीच्या साम्राज्याचा मुद्दा पुढे रेटला जातो. वारंवार पिंपरी चिंचवडकरांनी जलपर्णी आणि त्याच्यामधून निर्माण होणारी इंद्रायणी नदीची हानी किंबहुना यामध्ये भ्रष्टाचाराच्याही अनेकदा आरोप होतात. आणि या सगळ्या आरोपांच्या गदारोळीमध्ये पिंपरी चिंचवडकरांना जलपर्णी, त्याचं राजकारण, इंद्रायणी नदी प्रदूषण, त्याचं राजकारण याबाबत खरी माहिती समोर येत नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नुकतेच प्रभाग क्रमांक 1 मधील एका उमेदवाराने जलपर्णीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला किंबहुना विरोधी पक्षाच्या पॅनेलला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या आरोपाची पोलखोल करण्यासाठी ज्यांनी पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातील विविध महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जलपर्णी काढण्याचं शास्त्रोक्त काम करण्याचा ज्यांच्याकडे अनुभव आहे असे युवा उद्योजक सुहास ताम्हाणे आपल्या महाई न्यूजमध्ये आज या ठिकाणी आलेले आहेत. सुहासजी, आपलं महाई न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मी सुहास ताम्हाणे. मी 2018 पासून इंद्रायणी नदीचे जलपर्णी काढण्याचं काम करतो आहे. गेली 7 वर्ष ते काम सतत माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे आहे म्हणजे रीतसर निविदा प्रक्रिया राबवून ते काम मला मिळालेलं आहे. 8 महिन्याचा कालावधी त्या कामाचा आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरला काम सुरू होतं, जूनमध्ये किंवा पावसाळा सुरू व्हायच्या पूर्वी ते संपतं. प्रत्येक महिन्यामध्ये 40 लोक ते काम सतत करत असतात. तुम्ही आजही जाऊन पहा, तिथे 40 लोक काम करत आहेत. फेब्रुवारीनंतर जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढते, त्यावेळेस 2-3 JCP लावतो. दोन पोकलन तर मला लावावेच लागतात. हे सर्व यंत्रणा लावून मी ती जलपर्णी काढतो आणि जलपर्णी काढल्यानंतर प्रत्येक महिन्याला त्याचे जिओ टॅगचे फोटो, ड्रोन शूट, व्हिडिओ हे जमा करावं लागतं आणि ते जमा केल्यानंतर बिल मला मिळतं. सुहासजी, तुम्ही सांगितलं की प्रत्येक वर्षी ही जी प्रक्रिया आहे किंबहुना त्यामुळंच जलपर्णीच्या कामाबद्दल संशयाचा सुई दाखवली जाते. आता ज्या पद्धतीनं आक्षेप नोंदवला जातोय किंवा आज तुम्ही सुद्धा इथले भूमिपुत्र आहात आणि असं असतानाही तुम्ही केलेल्या कामाबद्दल किंवा तुमच्यासारख्या अनेक दुसऱ्या काही संस्था असतील त्यांच्या कामाबद्दल एक प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. जलपर्णीचं काम हे फक्त तुम्ही इथले स्थानिक आहेत म्हणून मिळतं की महानगरपालिकेची विशिष्ट जी काही यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला घ्यावं लागतं? याबाबत पिंपरी चिंचवडकरांना काय सांगाल? महापालिकेचं कोणतेही काम घ्यायचं असेल तर त्याला रीतसर निविदा प्रक्रिया आहे. त्या अटी शर्तीमध्ये जी कंपनी पात्र होते, त्यानंतर ज्याचा रेट कमी असेल त्या कंपनीला ते काम मिळतं. आणि त्या ही जी टेंडर प्रक्रिया असते ती ही टेंडर प्रक्रिया स्थानिक पातळीवर किंवा कोणत्याही एखाद्या राजकीय व्यक्तीच्या निर्देशानुसार किंवा दबावानुसार अशी टेंडर प्रक्रिया राबवली जाते का? नाही. प्रत्येक टेंडर, प्रत्येक निविदा ही NIC या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती असते. भारतामधला कोणताही व्यक्ती, पात्र असणारा व्यक्ती ती निविदा भरू शकतो. मला सांगा की आता हे जे काम तुम्ही करता किंवा तुमच्या काही सोबती करतात, 40 लोक त्या ठिकाणी काम करतात असं तुम्ही सांगता. परंतु तरीसुद्धा जलपर्णी ही दिसतेच. त्यामुळं त्या कामाबाबत एक संभ्रम निर्माण होतो. त्याबद्दल तुमचं व्यक्तिगत
शास्त्रीय मत काय आहे? जलपर्णी हे असे आहे की इंद्रायणी नदीचं पाणी दूषित आहे थोडं, आणि उन्हामुळे ते वाढत राहतं. एकदा काढल्यानंतर 8 दिवसानंतर ते पुन्हा तयार होते. ते असं नाही की एकदा काढलं आणि पात्र क्लीन झालं. म्हणजे जलपर्णी जी तयार होण्याची जी गती आहे ती प्रचंड आहे. प्रचंड आहे. 8 दिवसामध्ये ती नव्याने तयार होते. आणि जे पाणी जे तुम्ही म्हणले आता पाणी शुद्ध नाही, तर मला वाटते की मुळात काय त्याचं जे मूळ काय आहे जलपर्णी निर्माण होण्याचं, त्याच्यावरती जास्त काम करायला लागेल की फक्त हे जलपर्णी आली काढली आणि त्यानंतर पुन्हा ती जलपर्णी येणार, हे असंच वर्षानुवर्षे चालत राहणार का? जोपर्यंत नदीचं पाणी दूषित आहे तोपर्यंत ती जलपर्णी येणार. त्या जलपर्णीवरती सूर्यप्रकाशाचा खूप मोठा परिणाम होतो. जितकं जास्त ऊन तितकं त्याची जास्त वाढ होते. 8 दिवसामध्ये ती जलपर्णी परत वाढत असते. मी एका जागेवरती 3-3, 4-4 वेळा जलपर्णी काढलेले मागच्या वर्षाचे जिओ टॅगचे फोटो माझ्याकडे आहेत, व्हिडिओ माझ्याकडे आहेत. त्यामुळं ते असं नाही की एकदा काढलं आणि ते सोडून दिलं. मला सांगा की जलपर्णीच्या मुद्द्यावरून बोललं जाते. तुम्ही आता महापालिकेशी संबंधित विविध कामं करतायत किंवा अन्य महापालिकेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामं करताय. ही जलपर्णी कायमस्वरूपी त्याचं जे संकट आहे हे दूर व्हावं याच्यासाठी पालिका स्तरावरती काही उपाययोजना होतात का? निश्चितच महापालिकेने त्यावरती उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. इंद्रायणी नदीच्या विकासासाठी आत्ताच नवीन DPR जो मंजूर झाला होता त्याची निविदाही आत्ता राबवली आहे. आणि याचं 1-2 महिन्याचं 1 वर्षाचं काम नाही आहे. हे वर्षानुवर्ष आलेलं वाढती लोकसंख्या, हे सांडपाणी, ही प्रक्रिया 1-2 STP होणार नाही. त्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. चिखलीमध्ये, तळवडेमध्ये, कुदळवाडीमध्ये, मुशी, आळंदी, डुडुळगाव, चोरवली प्रत्येक ठिकाणी लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढती आणि आपल्याकडे 2-3 ठिकाणीच STP आहे. म्हणजे आता जे तर शुद्धीकरणाचं ही त्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. आणि मला सांगा की आता जे आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाबाबत यशस्वी पाठपुरावा केला, त्याला मंजुरी मिळाली. आता आम्हा पिंपरी चिंचवडकरांना असं अपेक्षित आहे की बाबा इंद्रायणी नदी जी आहे ती उगम ते संगम स्वच्छ होईल, तर त्यामध्ये हे या उपाययोजना शक्य आहेत का? तसं आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून ते त्यांच्या जबाबदारीने जे काम करत आहे, ही जबाबदारी निश्चितच PMRDAनेही सांभाळली पाहिजे. नदीकडच्या पलीकडचं जे पात्र आहे तिकडं औद्योगिक नगरी आहे, त्यांचंही पाणी नदीमध्ये सोडलं जातं. वरच्या भागातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांचं पाणी तर थेट सांडपाणी नदीमध्ये सोडलं जातं. म्हणजे फक्त पिंपरी चिंचवड महापालिका त्याला जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही. महापालिकेने त्यावरती उपाययोजना केल्या, त्याच उपाययोजना सर्वांनी शासकीय प्रभावाखाली राबवल्या पाहिजेत, तर पूर्ण नदीपात्र स्वच्छ राहील. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार केवळ महानगरपालिका नव्हे तर PMRDA असेल, जिल्हा परिषद असेल, त्यानंतर MIDC असेल, त्यानंतर तुम्हाला सांगतो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल, अशा विविध आस्थापनांनी नदी प्रदूषणावरती काम करायला पाहिजे असं आपण सांगितलं. आता मी तुमच्या म्हणजे मुद्द्यावर येतो. खरं तर आज महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग क्रमांक 1 जो चिखली म्हेत्रे वस्ती वगैरेचा जो परिसर आहे, त्या प्रभागामधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत, ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत, ताम्हाणे म्हणून त्या नगरसेविका आहेत आणि योगायोगानं तुमचंही नाव ताम्हाणेच आहे. पण असं असताना सुद्धा की त्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. त्यांनी असा गंभीर आरोप केला आहे की पावसाच्या पाण्यात जलपर्णी पूर्णपणे वाहून जाते आणि हे जे काही सगळे पैसे जे तयार होतात ते सगळे विशिष्ट ठेकेदाराच्या खिशात जातात. हा जो आरोप आहे, हा आरोप अत्यंत गंभीर आहे सुहासजी. हा आरोप अत्यंत गंभीर असल्या कारणाने याच्याबाबत पिंपरी चिंचवडमधल्या सर्वसामान्य करदात्या नागरिकांना खुलासा होणं मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. आपण या क्षेत्रातले साधारण 2018 पासून काम करत आहात. 2018 पासून आपला अनुभव काय सांगतो? हा आरोप किती खरा आणि किती खोटा याबद्दल काय सांगा? तसं पाहिलं तर हा आरोपच हास्यास्पद आहे. मी 7-8 वर्ष नदीचं काम करतोय आणि नानींनी जो आरोप केला आहे तो मला असं वाटतं की ताम्हाणे ताईंना तुम्ही नानी म्हणता? नैराश्यातून केलेला आहे.
निवडणुका आहेत. मी राजकीय भूमिका घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी त्यांची अपेक्षा असेल. मी दादांच्या विरोधात भूमिका घेऊन हे काम करू शकत नाही. जरी आमची भावकी असेल तरी मला ते काम करण्यावरती बंधन आहेत. मी त्यांना 15 दिवसापूर्वीच भेटून सांगितलं की तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो, आपल्यामध्ये कोणतेही वाद नकोत. त्यानंतरही त्यांनी नैराश्यातनं माझ्यावरती टीका केली आणि मला टार्गेट केलं. मला टार्गेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे हे जे वाक्य आहे, जी भूमिका आहे, त्याचा पूर्णपणे रोख हा माझ्यावरती आहे. कारण इंद्रायणी नदीचा आणि नानींचा काही संबंध नाही. इंद्रायणी नदी काही नानीच्या घराजवळून वाहत नाही. त्यांना जे प्रश्न आहेत त्यांनी ताम्हाणे वस्ती, मेथरेवाडी, मोरे वस्ती, त्रिवेणीनगर या प्रश्नांवरती बोलायला पाहिजे. बरोबर. मला सांगा, पण तुम्ही आता जे म्हणले की बाबा त्या ताम्हाणी आहेत, तुम्ही ताम्हाणी आहेत, आडनाव बंधू आहेत, एका गावकी भावकीचा विषय आहे, आणि मग असं असताना सुद्धा एक गावकी म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागं का नाही, हे जरा जाणून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. तो प्रश्न तर मला अनेकांच्या मनातला तो प्रश्न आहे. आणि आता हे तुमच्या माध्यमातून तर मला माझं म्हणणं, मला वाटतं समोरच्या पॅनलमध्ये कोणी ताम्हाणी नाही. माझं एकट्याचं ते म्हणणं नाही आहे. म्हणजे आमच्या भावकीतले समजा 22-24 जे घरं आहेत, नानीचे 3 घरं सोडले, त्यांचे सख्खे 2 दीर, तर प्रत्येकाची भूमिका हीच आहे. प्रत्येकाच्या मनात हीच खतखत आहे. पण कोणाला काहीतरी आमिष दाखवून, दबाव टाकून त्यांना कामाला लावलं. आणि मी काय छक्केपंचे करणारा कार्यकर्ता नाही. माझी भूमिका रोखठोक आहे. मी म्हणजे तुम्हाला अगोदर घडलेल्या गोष्टी सांगतो. 2017पर्यंत नानींचा परिवार आणि आमचा परिवार हा एकमेकांशी वितुष्ट होतं. आम्ही कधी एकमेकांशी बोलत सुद्धा नव्हतो. ही कधीची घटना? 20-25 मला जसं जन्मापासून आठवतंय, कळतंय तेव्हापासून आम्ही त्यांच्याशी, त्यांचं आमचं कधी जमलंच नाही. बर 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 बर. तरी 2017 काय कारण होतं याचं? म्हणजे काय राजकीय, शेतजमिनींचे वाद ह्यावरूनच होतं. आणि 2017ला निवडणुका लागल्या. आमच्याच भावकीतील 2-3 जणांनी मला सांगितलं आणि मी त्यावेळेस अशी भूमिका घेतली की आहे ठीक आहे, चला आपण सगळं जे झालं ते सोडून देऊ. जुन्या जनरेशन आहेत, आपण समजूतदार आहे, आपण समजून घेऊ. मी स्वतःहून एक पाऊल मागं आलो, त्यांच्याकडे गेलो आणि सांगितलं ठीक आहे, आपण एकत्र येऊ, आपल्या ताम्हाणींचा नगरसेवक व्हायला पाहिजे. बरोबर. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊ, काम करू. आणि सगळ्यात पुढे येऊन मी नानींचं काम केलं. दादांच्या विरोधात जाऊन मी काम केलं. दादांनाही त्यावेळेस सांगितलं भाऊकी म्हणून मला करायचं. मी आणि केलं. नानी 2017ची जी निवडणूक नानींनी जिंकली त्याच्यामध्ये तुम्हीही पुढाकार घेतला असं तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं नाही, ते तर तुम्ही कोणालाही विचारा. म्हणजे कोणीही तुम्हाला सांगेल मी त्यांचं काम. मग अचानक पुन्हा नानींच्या म्हणजे पूर्वीचे असलेले वाद संपवले. 2017ला समिट झाला. 2017 नंतर असं काय झालं की ज्यामुळं पुन्हा 2 ताम्हाण्यांमध्ये वादाची ठिणगी पडली? 2 ताम्हाणे नाही, नानी नगरसेविका झाल्या. आणि नानीने पहिलं काय काम केलं असेल? काय बरं? नानीने पहिलं काम काय केलं? आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत, वेगवेगळे सर्वे नंबर आहेत, 50-60 वर्षापूर्वीचे बांध आहेत, जुन्या विहिरी आहेत. तर त्यांनी आम्हाला त्यांच्या पदाचा गैरवापर करून, मोजणी विभागातील अधिकारी हाताशी धरून, खोट्या मोजण्या अर्धवट कागदपत्रांच्या आधारे करून. काय सांगताय? म्हणजे जे 50 वर्षापूर्वीचे बांध आहेत ते बांध 40 फूट इकडे सरकतोय. बर. विहीर 40 फूट इकडे सरकतीये असं सांगितलं. आणि जवळ 28 ताम्हाणींना, त्यांचे घरातले तुमची एकूण सगळ्यांना प्रत्येकाला सगळ्यांना नोटिसा पाठवल्या, सगळ्यांना FIR केली आणि सगळ्यांना त्यात अडकून टाकलं. बापरे. सगळ्यांना त्याच्यामध्ये सगळ्यांनाच अडकवलं. काय सांगताय? म्हणजे हे 28 ताम्हाणी विरुद्ध या तुम्ही विचारा. तुम्ही हरिभाऊ अण्णा ताम्हाणे आहेत त्यांना विचारा. तुम्ही ग्राउंडवरती त्यांचा रिपोर्ट घ्या. नामदेव ताम्हाणेंना विचारा, संजय ताम्हाणेंना विचारा, शिवाजी ताम्हाणेंना विचारा, प्रमोद ताम्हाणे. म्हणजे मुलं आहेत हो, नवीन तरुण मुलं आहेत की ज्यांचं आज काहीतरी करायची, उद्योग व्यवसाय करायची, उतरायची वेळ आहे. म्हणजे 8 वर्ष त्यांचे वाया गेले आयुष्यातले. यांनी काय केलं? यांनी स्वतःची डेव्हलपमेंट केली. अडवणूकच अडवणूक म्हणजे यांना कुणाला म्हणजे तळवड्याची MIDC आम्हाला लागून आहे, काही
आता मेथरीवाडीमध्ये पहा तुम्ही सगळ्यांचे इंडस्ट्रीयल शेड झालेत. आमच्या लोकांच्या जमिनी तशाच पडून राहिल्या. ते काय बांधकाम करायला गेले, हे भाऊ उभे राहणार, करू नका, कोर्टात केस चाललंय, आमचं इकडे सरकते. हे एक प्रकारचं कुणालाही litigation काही करून ठेवलं. डेव्हलपमेंट करता आली नाही. म्हणजे त्याच्यावरती अनेकदा आम्ही बसलो, त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं जागा मोजून घ्या, तुम्हाला कमी पडली तर सुवास्ता म्हणे तुम्हाला ती जागा काढून देईल, त्याचा मोबदला मी देईल, मग तुम्ही सगळ्यांना विटीस धरू नका. इतकं स्पष्ट सांगितल्यानंतरही आजही ती केस आहे. आत्ता निवडणुकीच्या अगोदर त्यांनी केस माघारी घ्यायची भूमिका नाही घेतली. त्यांनी भूमिका काय घेतली, आम्ही मंदिरात शपथ घेतो, मी देवाची शपथ घेतो, तुम्ही या, परत काय म्हणजे एक प्रकारे emotional drama. मी कुठं अडवायला येणार नाही. आमचं काय म्हणणं होतं की केस माघारी घ्या, केस माघारी म्हणजे घ्या. निवडणूक असताना सुद्धा संपुटात. अहो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर झालं 40-40 फूट सरकत, तर माझी शेतजमीन 20 फूट मी मेथरीवाडीत सरकतोय. म्हणजे ऑलरेडी त्यांनी जागा बांधकाम केले, जागा विकल्या, बांधकाम झालेत, त्यांच्याकडे मी 20 फूट सरकले, कसं कोणाला मान्य होईल? मग त्या बिल्डिंग उतराव्या लागतील. हो. तर तसं त्यांच्या आज म्हणजे म्हणण्याप्रमाणे. तेच तोंडाने सांगतात, जिथं त्यांचं घर आहे, नानींचं घर आहे, ते तोंडाने सांगतात आमचं घर 20 फूट इकडे सरकतंय, आमची जागा 20 फूट इकडे सरकते, आमची घरं पाडावी लागतील, आम्ही पाडतो. म्हणजे हे तर झालं सर कुटुंबाचा विषय झाला, तुमच्या वैयक्तिक त्या ज्या जमिनी आहे जमिनीच्या वादाचा विषय झाला. पण नानी ज्या नगरसेविका आहेत किंवा राहिलेल्या आहेत, त्यांनी त्यांच्या प्रभागात तरी चांगलं काम केलंय का? काय काम केलं सांगावं त्यांनी सांगावं काय काम केलं. तामणमध्ये 6 सोसायटी आहेत. संत कृपा सोसायटी, हनुमान सोसायटी तर म्हणजे आमची सगळ्यात जुनी सोसायटी, ज्याच्यामध्ये सगळ्या तामाण्यांची घरं आहेत. त्या तामाणे वस्तीचा रस्ता हा महेशदादा लांडगे आमदार निधीतनं झाला, दादांच्या माध्यमातून तो रस्ता झाला. बरं, मग नानी नगरसेवक असून काय फायदा? त्यांनी करायला फायदाच नाही पाहिजे. ना. 6 सोसायट्या, राजा शिवछत्रपतीमध्ये रस्ता महेशदादांच्या माध्यमातून झाला, 2 रस्ते सिमेंट रोड महेशदादांच्या माध्यमातून झाले, आणि नानी तिथं नारळ फोडायला आहेत. होय, फोटो दाखवतो मी तुम्हाला, आणि तिथलच्या लोकांना सांगणार हे मी केलंय. एक स्वतः काहीच करायचं ज्यावेळेस नाही. तुम्ही आमदारांच्या विरोधात भूमिका घेता आणि त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेता, 6 सोसायट्यामध्ये त्यांना रस्ते करता आले ना, 2 रस्ते आमदारांनी केलेत, त्यांनी काय काम केलं? बरं, ते आज ट्रॅफिकच्या प्रश्नावरती इकडे तिकडे ओरडतात, बोलतात. चिखली तळवडे शिवरस्ता आहे, ज्या रस्त्यावरती 2012ला डांबर पडलंय, तो रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे होता. बरोबर. शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी काय पावलं उचलले यांनी? पालिकेत जाऊन काय केलं? सगळ्यात म्हणजे शेतकरी तयार झाले असते, तो रस्ता जर झाला असता तर तळवडे रस्त्याचं ट्रॅफिक कमी झालं असतं. शिवरकर चौक ते गणेशनगर इतकाच रस्ता आपल्याला जोडायचा होता. बरं, आज तुम्ही पहा तिथं जाऊन काय परिस्थिती आहे. ते रस्ता अपूर्णच आहे. रस्ता अपूर्ण. तिथं पलीकडं आमच्या त्या एका चुलत्याने बिल्डिंग बांधली, रूम बांधल्या, ह्या बाजूला वडा आहे, त्या वड्यावरती ते म्हणले छोटा पूल टाकून द्या, हेच अडवायला गेले. ह्यांनीच अडवणूक करायचं, यांनीच कामाचं म्हणजे श्रेय आमची सामायिक जागा इथं नाही, रस्ता करून देणार. बापरे. कोणत्या नजरेतनं यांना आपण मदत करावी? आणि मी आपण कुठेतरी सगळं वाचलंय विसरून, सर. आपण सर्व विसरून त्यांच्या सोबत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते त्यांची म्हणजे जी मानसिकता आहे, किंवा असं म्हणावं लागेल की त्यांच्या त्या रक्तातच दोष आहे. म्हणजे तुम्ही मोरेवस्ती, तामाणेवस्ती, मेथरेवाडी हा चिंचेच्या माळ्याचा रस्ता पहा, सेम परिस्थिती आहे. मेथरेवाडीपर्यंत रस्ता झाला, तामाणेवस्तीत का नाही झाला? कधी यांनी पुढाकारपणा घेतला? कधी यांनी बैठक लावली? महापालिकेत मोबदला मिळण्यासाठी यांनी कधी पुढे आले? आलेच नाही. कधीच नाही. तर सुहासजी, मला सांगा, त्या ठिकाणी एक शाळा आहे, मी हा, मी सांगतो बघितलं ना, होतं. शाळेचं शाळेचा तुम्हाला- काय विषय आहे तो? मध्यंतरी मी वाचनात आला कुठे. प्रज्ञान बोधिनी शाळा आहे तामाणेवस्तीच्या खालच्या भागामध्ये, सोनवणे वस्तीला लागून. अच्छा, म्हणजे निगडीची जी ज्ञान प्रबोधिनी आहे त्याची शाखा. त्यांच्याच एका रिटायर शिक्षकाने तिथं ती सुरू केली. तामाणेवस्ती, मेथरेवाडी, मोरेवस्तीतील अनेक विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. बरं बरं. आणि त्या शाळेला कोणताही रस्ता नाही. असं म्हणजे शाळेला जाण्या येण्यासाठी नगरसेवक म्हणून यांनी जबाबदारीने रस्ता विकसित केला नाही. यांच्या घरातल्यांनी, मोठ्या दिराने त्यांच्या जागा विकली, त्यांनीच विकली. बरं, शाळेला विकली नाही त्यांनी, त्यांची जागा विकली, लोकांना विकल्या, त्यांनी घरं बांधले, त्या लोकांना जो रस्ता दिला तो रस्ता झाला. मग त्या रस्त्याने शाळेतले पालक, विद्यार्थी ये जा करायला लागले. मग या बहादरांनी काय केलं असेल? यांनी त्या
एका विद्यार्थ्यामागे महिन्याला 200 रुपये भाडं सुरू केलं. काय सांगताय? जायला यायला 200 रुपये टोल म्हणजे वसुली. हा- रस्ता वापरायचा हा- हा- आहे, शाळेला सांगितलं आम्ही रस्ता जाऊन येऊन देणार नाही, पैसे द्यायचे म्हणजे आणि त्या 200 रुपये एका विद्यार्थ्याला ते रस्त्याला वसूल जायला करणार. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 200 रुपये द्यावे लागतात. हे काम आहे का हे नगरसेवकाचं? अतिशय गंभीर बाब आहे सुहासजी. नगरसेवकाने हे केलं पाहिजे का? ते आज सांगतील मी नाही करत, माझा दीर करतो. त्यांचा दीराचा मुलगा आज त्यांचा प्रमुख आहे, प्रचार प्रमुख. होय, तो आज ह्याला त्याला घरी जाऊन सांगतो, दमदाटी करतो, काम करा म्हणून. म्हणजे राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवार आहेत ती अतिशय गंभीर बाब आहे की त्यांच्या कुटुंबातले काही लोक रस्त्यासाठी विद्यार्थ्यांकडून महिना 200 रुपये शाळेमध्ये घेतात. शाळेच्या हा अतिशय पालकांना गंभीर विचारा. विषय आहे. शाळेच्या पालकांना विचारा, शाळेला विचारा, शिक्षकांना विचारा. 500-700 पालक महिन्याला 200 रुपये भाडे देतात रस्ता वापरायचे. असं काही त्यांचं शेतीचं नुकसान होत नाही. म्हणजे हे काम काही करत खासगी जागा आलोय, ऑलरेडी त्यांनी त्या जागा विकल्यात. काम करत आलोय म्हणणाऱ्यांचे उद्योग म्हणजे नाही ना, मलिदा लुटत खातं, आलोय. लुटत टोल नाका आहे त्यांचा टोल नाका आहे. ते म्हणजे त्यांचे कमाईचे धंदे तुम्ही पहा ना. हे असले 200 रुपये ते जमा करणार आहेत. तर आमच्या सगळ्यात आमंड्यांना त्यांनी अडकून ठेवलं. जिथं जिथं यांच्या जागा आहे, जिथं जिथं यांच्या चतुर्सीमा आहेत, प्रत्येक ठिकाणी पहा, प्रत्येकाला त्रास आहे. म्हणजे एखादा गोरगरीब अर्धा 1 गुंठा जागा घेतोय आणि ठीक आहे, त्याला आपण सांगतो 2 फूट जागा सोड, त्याच्या ज्या ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, व्हेंटिलेशन, खिडकी काढण्यासाठी 2 फूट तो जागा. यांचा जिथं चतुर्सीमा आहे ना, तिथं यांची दमदाटी 5 फूट सोडायची आणि हे 1 फूट पण नाही सोडणार. बापरे. यांनी 5 घेणाऱ्यांनी 5 फूट सोडायची. तिथं मी लाईव्ह दाखवतो तुम्हाला, तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवा, यांनी 5-5 फूट जागा सोडायला लावलेली दाखवतो. बापरे, गंभीर बाब आहे. यांचं काम, त्यांनी काम दाखवावं, त्यांनी कामावरती बोलावं. त्यांनी मी काय करतो, जलपर्णी कशी वाहून जातील, कोण कसे पैसे कमवतो, त्याची माहिती घेऊन तरी बोलावं. मला हे बोलायला त्यांनी भाग पाडलं. म्हणजे मला असं वाटतंय की हे सगळं जे काय आहे ताम्हाण्यांमधला कौटुंबिक वाद तो त्या ठिकाणी राजकारणात आला. राजकारणामधला वाद हा प्रत्येकाच्या आता उद्योग व्यवसायापर्यंत आलेला दिसतोय. कौटुंबिक वाद हा तर होताच. त्यातनं बऱ्याच जणांनी भूमिका घेतली की आपण तटस्थ राहू, शांत राहू. मी तीच भूमिका घेतली होती. परंतु आता यांनी मला असं वाटतं, मी आज म्हणतो, मला संधी दिली त्यांनी. जी मनातली खतखत होती हे सांगायची संधी दिली. कारण लोकही मला विचारत होते, अरे 17ला काम केलं, मग आता विरोधात का करायचं? बरोबर आहे. आत्ता विरोधात का करायचं? तर त्यांनी काय केलं ह्याचं प्रश्नाचं उत्तर द्यावं. 17ला त्यांच्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम केलं. त्यांनी मला म्हणजे 1-2 वर्ष माझ्या भाऊकीतले 4-5 जण माझ्याशी बोलत नव्हते. तर मला असं वाटलं, बाबा आता मी पुढे येऊन काम केलं आहे आणि आता यांचे काय वाटलं असेल, यांना क्रेडिट मिळालं नाही म्हणून त्यांना थोडं वाईट वाटलं असेल. मग मी त्यातल्या एक जणाला बोललो, म्हणलं काय प्रॉब्लेम आहे बाबा, माझं आणि तुझं काय विषय? तर तुम्हाला काय म्हणला, तू 15 लाख रुपये घेतलेत नानीकडनं. बापरे. मग तू काम केलं. त्याच दिवशी सगळ्या भाऊकीची मिटिंग घेतली. नानीचं मिस्टर, मुलगा, दोन्ही मुलं सगळ्यांना बोलवलं. म्हणलं कधी पैसे दिले सांगा. मग त्यांची तिथं मग पैसे कोणाला दिले? त्यांच्या निवडणूक कामासाठी जे पैसे वाटावे लागले, ज्या एजन्सी असतील, सर्वे एजन्सी असेल, LED व्हॅन असतील, स्लिपा वाटणारी एजन्सी असेल, जो काही खर्च होता तो त्यांना खर्च गेला. ते मॅनेजमेंट मी पाहिलं. ते पैसे खर्च गेलेले त्यांनी लोकांना सांगितले की सुहासनी 15 लाख रुपये घेतले. बापरे. अशी अनेक कारणं आहेत. म्हणजे कधी पण या सगळ्या गोष्टीमध्ये सुहासजी मुद्दा हा राहतो की इंद्रायणी नदी प्रदूषण आहे, नदी स्वच्छता आहे. यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या तिघांनी एकत्रितपणे ही मोहीम हातात घेतली पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तुम्ही काय संदेश द्याल? मला काय सांगायचं आहे, इंद्रायणी नदीवरती नानी बोलल्या. नानीने 15 वर्षापूर्वी काय पराक्रम केला आमच्या इथे. आमची सामायिक विहीर होती, सर्व तामुनींची मिळून सामायिक विहीर होती, अतिशय स्वच्छ पाणी. म्हणजे मला आठवते लहानपणी आम्ही त्या विहिरीमध्ये पोहलो आहे, तेच पाणी पिण्यासाठी पण वापरलं आहे. त्या विहिरीमध्ये यांनी गटारीचं पाणी सोडलं, ती पूर्णपणे विहीर बुजवली. यांनी काय इंद्रायणीची काळजी करावी? इंद्रायणीबद्दल दुःख यांना होणं, त्यांनी स्वतः ते एका विहिरीची वाट लावली. म्हणजे त्यांनी जी चांगली विहीर होती ती बुजवून त्याच्यामध्ये आज तर ती विहीर अस्तित्वातच नाही. अस्तित्वात विहीर म्हणजे तिथं तो गाळच दिसेल तुम्हाला, सगळा गाळच दिसेल. मग 5 वर्ष असताना त्यांनी काय ती नदी स्वच्छ करण्यासाठी तरी, विहीर नदीचं द्या सोडून, विहीर गाळ काढण्यासाठी तरी काम करून घ्यावं. एक बरोबर, सार्वजनिक विहीर होती ना ती.
बरोबर. विहिरीतला गाळ स्वच्छ करू, पुन्हा ती वापरात आणू. पाण्याची टंचाई आहे, पाणी वापरण्यासाठी जर ते पाणी सगळ्यांना वापरता येईल. सुहासजी, म्हणजे नगरसेवक म्हणून त्यांना ते विजन पाहिजे होतं ना. तुमचा मुद्दा लक्षात आला. आता तुम्ही हे सगळं डोक्यात घेतलेला विषय दिसतो आहे आणि आपण आता ज्या सामान्य वस्ती आणि गावकी भावकीच्या याच्यातून आपण लक्ष घालायचं नाही असं ठरवलं होतं. आता तुम्ही मनापासून ठरवलेलं आहे की नाही, मला काम करायचं आहे आणि विशिष्ट पॅनेलसाठी मला काम करायचं आहे. मला सांगा, तुमच्या त्या प्रभागामध्ये आजच्या स्थितीला कोणत्या राजकीय पक्षाच्या पॅनलची सरशी आहे? मी तर आत्तापर्यंत कालपर्यंत तटस्थ भूमिका घेतली होती. मी वरती प्रभाग 11मध्येच काम करत होतो आणि ताम्हाणे वस्तीमध्ये ज्यांच्यासाठी मी काम केलं आहे, जे माझ्या जवळचे, ज्यांना मी मदत केली, नोकरीला मदत केलेली आहे, नोकरीला लावले. मी 50 मुलांना नोकरीला लावले. मी 50 मुलं उभी करतो, त्यांच्यासमोर उभी करतो. त्यांनी सांगावं त्यांनी कोणाला एकाला कामाला लावले. एक माणूस दाखव त्यांनी कामाला लावले, त्याला मदत केली. म्हणजे त्यांना ही भीती आहे की हा आपलं काम यांनी केलं पाहिजे आणि आता ह्याला काहीतरी आपण दबाव आणला पाहिजे. त्यांनी दबावाने मला संधी दिली. आजपर्यंतचा तिथलचा तुम्ही रेकॉर्ड पहा. ताम्हाणे वस्ती, मेत्रेवाडीमध्ये, त्रिवेणीनगरमध्ये आम्ही ज्याचं काम केले तो निवडून आलाय. आम्ही ज्याचं काम केलं आहे त्याला तिथनं मताधिक्य आहे. तुम्ही 12ची निवडणूक पहा, 7ची पहा, 17ची पहा, आत्ता आमदारकीचा निकाल पहा. आणि आज मी सांगतो, आम्ही ज्याच्या मागे जाणार तो निवडून येणार. 100% मी सांगतो. कारण मी तिथलच्या लोकांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत, कसलेही वाद नाहीत. मी त्यांना त्यांच्या अडीअडचणीमध्ये मदत केलेली आहे. नोकरी, शिक्षण, दवाखाना, प्रत्येक ठिकाणी माझी त्यांना मदत आहे आणि ते माझ्याशी जोडलेले लोक आहेत. त्यामुळे मला काही त्यांना बांधून ठेवायची गरज नाही. ते माझे आहेत आणि त्यामुळं मी माझी भूमिका उघडपणे मांडली तर ते 100% उघडपणे माझ्यासोबत. ठरवलंय की उघड व्हायचं. ताम्हाणे वस्तीतनं 100% भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना मताधिक्य जिद्द करून ठेवली की आता काही झालं तरी या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विरोधा हा होणार आणि तो जो काय आहे त्याचा रिझल्ट आपल्याला महानगरपालिका निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. आपण जे भाऊकी आहे, जाऊ दे, नको टोकाची भूमिका घ्यायला, म्हणजे स्वतःला मी दाबून ठेवलं होतं. परंतु जर ते व्यक्तिगत माझ्या धंद्या पाण्यापर्यंत आलेत, म्हणजे चुकीच्या गोष्टी केल्या त्यांनी आणि चुकीचे आरोप केले, बेछूट आरोप करून त्यांना काय त्यांची गोष्ट साध्य होणार नाही. उलट त्यांनी मला संधी दिली. मला त्यांनी संधी दिली. माझ्याकडे 4-5 दिवस आहेत. ह्या 4-5 दिवसामध्ये तिथलचे चित्र तुम्ही पहा. चित्र बदलणार, 100% बदलणार. सुहासजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या प्रभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एक मुद्दा माझ्या कानावर आलेला आहे की एक त्या ठिकाणी मंदिर आहे आणि ते मंदिर मला वाटते ते तिथल्या लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळे ते मंदिर काहीतरी रस्त्यामध्ये आले. ते जरा मला व्यवस्थित उलगडा करून सांगा. ते मंदिर आहे ना, मंदिर छोटं मंदिर होतं आणि तो रस्ता जो जातोय त्या रस्त्याच्या कॉर्नरला ते मंदिर होतं. म्हणजे ते मंदिर शिफ्ट करून कुठंतरी जागा घेऊन त्याला मोठं स्वरूप द्यायचं ते देता आलं असतं. मंदिराभोवती राजकारण करून समाजसेवा होत नाही, प्रश्न मिटत नाहीत. आणि त्यांचं त्या फक्त मंदिराभोवतीच सगळं राजकारण आहे, बाकी दुसरं काही सेवा कार्य काही नाही. अच्छा, म्हणजे त्यांनी काय केलं, ते मंदिर मोठं केलं, इतकं मोठं वाढवलं की आता जो रस्ता होणार आहे, बरं, म्हणजे रस्त्याला प्राधान्य द्यायचं तर त्यांनी ते मंदिराला प्राधान्य दिलं. मोठं मंदिर बनवलंय, तो रस्ता तर लांबच राहिलाय. उद्या तो रस्ता करताना आणखी अडचण येणार आहे. म्हणजे एक तो गुंथा त्या निमित्ताने गुंता वाढवला त्यांनी, निश्चितच गुंता वाढवला. मंदिराचं राजकारण करायचं नाहीये, पण जेव्हा तुम्ही ट्रॅफिकवरती बोलता, रस्त्यांवरती, सोयी सुविधांवरती बोलता, तर तुमच्याकडे ते निश्चित त्याच्यावरती उपाययोजना पाहिजेत. त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकली काम केलं पाहिजे. म्हणजे भावनिक होऊन चालणार नाही, तर तुम्ही व्यावहारिक दृष्टीने त्याच परिसराची काही गरज आहे ते बघून काम केलं पाहिजे. तर हे होते सुहास ताम्हाणे, उद्योजक, ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच नव्हे तर राज्यातल्या विविध महानगरपालिकांमध्ये नदी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विविध ठिकाणी काम केल्याचा अनुभव आहे. पण गावकी भावकी आणि स्थानिक पातळीवर असलेल्या विवादाचं पर्यावसन राजकीय पातळीवरती झालं आणि राजकीय पातळीवरती व्यावसायिक दृष्टिकोनातून दबाव तंत्र वापरण्यासाठी त्यांच्यावरती आरोप करण्यात आले आणि त्या आरोपातून जखमी झाल्याने त्यांनी
आता या निवडणुकीमध्ये समोरच्या आरोपकर्त्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवण्याची जिद्द अंगी बाळगली आहे. सुहासजी, आपण वेळ दिला. नदी प्रदूषणापासून राजकारणात सुरू असलेल्या प्रदूषणापर्यंत आपण भाष्य केलं, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर, तुम्ही मला संधी दिली. धन्यवाद.